जिल्हा पणन अधिकारी भंडारा या ठिकाणी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखरजी टेंभुर्णे आणि संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर सभापती साहेब टेंभुर्णे साहेब, आपण जे शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत तर काय साहेबांकडे काय काय तक्रार आहे तुमची, काय सांगाल आपण? आम्ही 8 दिवसापासून चंद्रे साहेबासोबत संपर्कात आहोत। तर त्यांनी सांगितलं की शनिवारी आम्ही पैसे टाकतो शेतकऱ्यांचे। आता शनिवार गेला आणि आज बुधवार आला, अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले। तर साहेब ते पैसे कधी टाकणार आहात तुम्ही? कारण पैसे तर तुमच्या कार्यालयात जमा झाले आहेत। तर काय सांगाल सर आपण, म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात न जमा होण्याला काय कारण आहे, काय सांगाल आपण? हंगाम 2024-25 मध्ये खरीप आणि रब्बी धान खरीपाचे आपले 100% पेमेंट झाले। ज्या शेतकऱ्यांचे काही तांत्रिक अडचणी 2-4 शेतकरी राहिलेले आहेत, त्यांच्या तांत्रिक अडचणीचं आम्ही निरसन करून ते पेमेंट करू। रब्बी हंगाम 2024-25 मध्ये 22,40,643 क्विंटल खरेदी झाले असून 52,410 शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। त्याचे 515,34,00,000 एवढी शेतकरी रक्कम होती। त्यातले 515,34,00,000पैकी संपूर्ण पेमेंट या कार्यालयास प्राप्त झालेले आहे। मागच्या गुरुवार आणि शुक्रवारी या 2 दिवसांमध्ये PFMS पोर्टलवरील काही तांत्रिक अडचणीमुळे साईट स्लो होती आणि ते पेमेंट बँकेमार्फत शेतकऱ्याच्या खात्यावरती डेबिट पडत नव्हतं। त्या कारणास्तव आम्ही 2 दिवस पेमेंट ठेवलं होतं। आमच्या हेड ऑफिसच्या वरिष्ठांनी आम्हाला काल आदेश दिलेले आहेत की PFMS साईट चालू झालेली आहे आणि पेमेंट तुम्ही प्रोसेस करू शकता। तर आजपासून आपण पेमेंट प्रोसेस करायला सुरुवात केलेली। तर संपूर्ण रक्कम आलेली आहे। जे शेतकऱ्यांची बँक खाते क्रमांक वगैरे सगळे व्यवस्थित असतील त्यांचं पेमेंट शुक्रवारपर्यंत रब्बीचं होऊन जाईल। म्हणजे सगळ्यांचं? हां, 100%। बोनसचे राहिले आहेत ब्लॅकलिस्टवाल्यांचे, त्यांचं काय, कधी देणार? बोनसमध्ये एकूण 4,200 शेतकरी लाभार्थी काही तांत्रिक अडचणीमुळं नोंदी चुकीच्या झाल्यामुळं बीम कंपनी मार्फत त्यांना ब्लॉक लिस्टमध्ये टाकलं। त्याच्यामधून आपण 1300 शेतकऱ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून पेमेंट प्रोसेस केलेलं आहे। उर्वरित शेतकऱ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून बीम कंपनीस त्याला अप्रुव्हल देऊन अवगत करून आणि बीम कंपनी मार्फत ते पोर्टलला आणण्याबाबत कार्यवाही चालू आहे। तर ते साधारणतः त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याचा जो बोनस रक्कम आहे शासनाकडून जेवढी प्राप्त झालेली आहे तेवढं आपण प्रोसेस केलेली आहे। त्यामधून काही रक्कम बोनसची आपल्याला शासनाकडून आणखीपर्यंत येणे बाकी, ती रक्कम आली आणि ह्या तांत्रिक अडचणीचं निरसन झालं तर उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा आपण पेमेंट करून टाकतो। याबद्दल त्याला म्हणजे अंदाजे वेट किती लागेल? कारण बरेच दिवस झाले ना। आम्ही तर प्रयत्नशील आहे की एवढ्या एक 8-15 दिवसातच तो विषय क्लिअर करायचा। याच्यामध्ये तांत्रिक अडचणी ते शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याच्या डबल नोंदी झाल्या होत्या। तर याच्यामध्ये पुन्हा त्या शेतकऱ्यांनी संस्था स्तरावरती जाऊन त्या दुरुस्ती करायच्या, त्याचं डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आणि त्याला अप्रुव्हल देणार। आम्ही अप्रुव्हल दिल्यानंतर ते बीम कंपनी मंत्रालय लेवलवरती पुन्हा व्हेरीफाय करते, त्याला अप्रुव्हल देते आणि ते अप्रुव्हल दिल्यावरती ते पोर्टलला पेमेंट येतं। पोर्टलला पेमेंट जर आलं तर प्रत्यक्षात पैसे फंड आपल्याला उपलब्ध पाहिजे। आम्ही फंडची मागणी केलेली तो विचार करून की बाबा ह्या शेतकऱ्यांना वगैरे अप्रुव्हल मिळालं तर किती फंड लागेल, तर एक सरासरी अंदाज घेऊन फंड आपण मागणी केलेली। ते पैसे आले की ते आपण प्रोसेस करू, थोडंसं त्याला वेळ लागेल पण ते होऊन जाईल। असं म्हणजे पुन्हा दुसरी विनंती अशी आहे की आपण जे धान खरेदी केंद्र आहेत आपले, तर त्या खरेदी केंद्रावर धान खरेदीचं सुरू आहे, परंतु आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड सुरू आहे आणि ते उन्हाळ्यात निघते। बरोबर, तर जेव्हा उन्हाळ्यामध्ये आपण खरेदी केंद्र सुरू करणार तर तेव्हा मक्याची सुद्धा खरेदी आपण केली पाहिजे। त्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालं होतं मक्याची, तर यासाठी आपण प्रयत्न करावा असं आमची विनंती। आपल्या कसे भरड धान्य खरेदीमध्ये राज्य शासन मका खरेदी सुद्धा करतं, त्यासाठी आपल्याला केंद्र उघडायला परमिशन सुद्धा आहे। परंतु आपल्याला शेतकरी लेवलला किंवा संस्था लेवलला त्या पद्धतीची मागणी होत नाही की मका खरेदी केंद्र आम्हाला चालू करायचं। जर त्या भागामध्ये काही शेतकऱ्यांची मक्याचं प्रोडक्शन जर जास्त असेल आणि शासनाच्या अनुभवात त्यांना द्यायचं असेल तर आपण संबंधित तालुक्यातली आमची जे वर्ग सभासद संस्था आहे ज्या त्या तालुक्यातली
त्या तालुक्यांमार्फत आम्ही मका खरेदीबाबत कुठं प्रस्ताव प्राप्त होतोय का ते आम्ही माहिती करून घेतो, त्यांच्याकडनं प्रस्ताव घेतो आणि आपण मका खरेदी केंद्र सुद्धा चालू करू. काय अडचण आहे ते आपण करू शकतो. मागं आम्ही मका खरेदी केली होती लाखांदूर मध्ये केली होती काही प्रमाणात. हो, कारण आपल्याला मागणी आली तर आपण ते सेंटर मंजूर करू, कारण सेंटर चालवण्यात तेवढी यंत्रणा राबवावं लागते. चंद्रपूर जिल्ह्यात चालू होतं. कारण आमच्याकडे आता मक्याची लागवड खूप मोठ्या नाही प्रमाणात नाही ना, त्यांना आपण मागणी द्या. आपण तसं मका खरेदी केंद्र त्या भागापुरतं जिथं जास्त प्रमाणात मक्याचं प्रोडक्शन तालुक्यात तिथं आपण चालू करूयात, काही अडचण नाही. मी संजीव भांबोरे, जिल्हा पणन अधिकारी, कार्यालय भंडारा.